श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंगळवारी 10 ऑक्टोबरला आहे इंदिरा एकादशी। तर आता सध्या पितृपंधरवडा हा चालू आहे आणि पितृपंधरवड्यामध्ये ही एकादशी आल्यामुळे आपल्या पितरांसाठी ही पूर्णपणे एकादशी समर्पित आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पितृदोषामधून सुटका मिळवण्यासाठी आपण जे काही पितृपक्षामध्ये उपाय करत असतो तर ते यशस्वी ठरत असतात। त्यातलाच हा एक अतिशय साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की या पितृपक्षामध्ये स्नान आणि दान या दोन गोष्टींना अत्यंत महत्त्व असतं आणि ज्यावेळेस अशा काही विशिष्ट तिथी येत असतात तर त्यावेळेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं। तर या काही विशिष्ट तिथींना आपण जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्यावरती जे काही दोष आहे, जी काही संकट आहे, जे काही दुःख आहे तर ते सर्व नष्ट होतात आणि आपल्याला त्या दुःखातून आणि त्या संकटातून मुक्तता मिळत असते। पितृपक्षातील या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्यावरचा जो काही प्रखर पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। कारण प्रत्येकाच्या आसपास पवित्र नद्या असतात असं नाही, तर प्रत्येकाला त्या ठिकाणी जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं। कारण आता सध्या धावपळीचं युग आहे आणि आपण आपला व्याप सांभाळून हे सगळे जे उपाय आहेत तर ते सगळे करत असतो आणि त्यासाठीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आपण अंघोळीचं पाणी जे वापरत असतो तर त्यालाच आपल्याला पवित्र बनवायचं आहे। हा एक उपाय करून आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळही करायची आहे। त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि त्या पाण्याला आपल्याला पवित्र बनवायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। असा हा एक अत्यंत साधा, सोपा आणि अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे। तर बघा, इंदिरा एकादशी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे। आपण उद्योग करत असतो, व्यवसाय करत असतो किंवा नोकरी करत असतो तर आपल्याला ते व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा ते उद्योगामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। ही प्रगती होण्यासाठी आपल्यावरचे जे काही दोष आहेत, जी काही नकारात्मक शक्ती आहे, ज्या काही अडचणी आपल्यावरती आहेत, प्रथम या अडचणी आपल्यावरनं दूर झाल्या पाहिजे तरच आपली प्रगती होऊ शकेल आणि जर एकदा का त्या अडचणी दूर झाल्या तर आपली प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती ही नक्कीच होईल। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत आणि ह्या वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि या वस्तूंनी जर आपण आंघोळ केली तर बघा, तुमच्या घराचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यावरचे जे काही प्रखर पितृदोष आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील। उद्योग व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा तुमची प्रगती होईल। सर्व ज्या काही अडचणी आहे तर त्या सुद्धा नष्ट व्हायला तुम्हाला मदत होईल। कारण गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले जे पित्र असतात तर ते आपल्या अवतीभोवती असतात आणि पाणी पित असतात आणि ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या वस्तू टाकून आपण ज्यावेळेस आंघोळ करत असतो तर ते पाणी पवित्र होतं आणि ते पाणी आपल्या पितरांपर्यंत पोहोचलं जातं आणि त्यांना तर्पण देण्याची सुद्धा मग गरज पडत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी काय लागणार आहे तर यासाठी आपल्याला थोडंसं गुलाबजल लागणार आहे। तुमच्याकडे जर गुलाबजल नसेल तर मग तुम्ही थोडंसं गोमूत्र घ्या। दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही घेतली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे दोन्ही वस्तू असतील तर तुम्ही दोन्ही घेतल्या तरीही चालेल। त्यानंतर थोडंसं तुम्हाला दूध घ्यायचं आहे। कच्चं दूध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। दूध हे म्हशीचं घेऊ नका, तुम्हाला गाईचंच दूध या ठिकाणी घ्यायचं आहे। तर गंगाजल आणि दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद, गुलाबजल, गोमूत्र, दूध आणि थोडीशी हळद। तर या ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत तर त्या वस्तू तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तर आता यामध्ये तुम्हाला मी जसं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर गोमूत्र, गुलाबजल असेल तर तुम्ही दोन्हीही टाका आणि दोन्हीपैकी एक वस्तू असेल तर तुम्ही एक वस्तू टाकली तरीही चालेल आणि बाकी तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद आणि जे कच्चं दूध आहे तर ते तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे वस्तू टाकल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही फक्त ओम नमो भगवते असं सुद्धा म्हटलं तरीही चालेल। कारण हा जो मंत्र आहे तर तो श्रीमद भागवतचा मूलमंत्र मानला जातो। त्यामुळे जे श्रीमद भागवत कथा असते तर त्या कथेचा हा मूलमंत्र आहे। त्यामुळे हा मंत्र तुम्हाला उच्चारणं अतिशय गरजेचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि या मंत्राने ज्यावेळेस आपण जप करतो त्यानंतर आपण ज्यावेळेला या पाण्याने आंघोळ करत असतो तर त्यावेळेला आपल्यावरचा कितीही मोठा प्रखर पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट व्हायला नक्कीच मदत होते। त्यामुळे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आता हा मंत्र किती वेळेला म्हणायचा आहे? तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हा मंत्र 21 वेळेला म्हटला तरीही चालेल, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही हा मंत्र 5 वेळेला म्हटला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळीच्या आधी हा मंत्र
गरम आणायचं आहे आणि ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे। तर अशा पद्धतीने हा एक तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। त्याचबरोबर गंगाजल तुमच्याकडे असेल तर तुम्ही गंगाजल टाका। ज्या 3 वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत 3 पैकी एक वस्तू तुम्ही टाकली तरीही चालेल किंवा तिन्ही जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही तिन्ही टाकल्या तरीही चालेल। तर अशा पद्धतीने अतिशय साधा सोपा हा उपाय आहे, तुम्ही नक्की आवर्जून करून बघा। कोणत्याही प्रकारचा खर्च नाही। या सर्व प्रकारच्या ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमची कितीही मोठ्या प्रकारची अडचण असेल तरी सुद्धा तुमच्या अडचणी सर्व दूर होतील। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कितीही मोठा पितृदोष प्रखर पितृदोष जरी असेल तर तो सुद्धा दूर व्हायला नक्कीच मदत होईल। घरामध्ये लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही, तर लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये स्थिर राहील। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण स्थिर राहत नाही तर लक्ष्मी सुद्धा या उपायामुळे स्थिर होईल। मुलांची प्रगती होईल, घराची प्रगती होईल, तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमची स्वतःची सुद्धा प्रगती होईल। त्यामुळे तुम्ही हे एक काम नक्की करा। तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाका, हे तुम्ही पाणी तयार करा आणि सर्वांच्या अंघोळीमध्ये तुम्ही हे थोडं थोडं पाणी टाका। म्हणजे एक मग घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एका मगामध्ये तयार करून ठेवायच्या आहेत आणि घरातल्या प्रत्येकाच्या अंघोळीमध्ये तुम्हाला हे थोडं थोडंसं पाणी जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे। तर आणि या पाण्याने घरातल्या प्रत्येक सदस्याने अंघोळही करायची आहे। ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे तुमच्या घरामध्ये उपाय करता तर त्या प्रत्येक व्यक्तीचा जो आत्मा आहे, मन आहे तर ते पवित्र होईल आणि त्याचं संपूर्ण शरीर पवित्र होईल। घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती असेल, नकारात्मक विचार असतील तर ते राहणार नाहीत। फक्त उपाय जे आहे तर तुम्ही ते फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने करत चला। जे काही मी तुम्हाला उपाय सांगत असते त्यावरती आपण ज्या वेळेला विश्वास आणि श्रद्धा ठेवतो त्यावेळेलाच ते सर्व उपाय जे आहेत तर ते यशस्वी ठरत असतात। आणि ज्या वेळेला तुम्ही उपाय कराल अशा पद्धतीने तर त्यावेळेला तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। तुमचे जे काही दोष आहेत, संकट आहेत, दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।